नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई समोर आली आहे। नागपूर शहर आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या आदेशावर क्राइम ब्रांच युनिट 4 च्या टीमने वाठोडा परिसरात छापा मारून एका एमडी तस्कराला अटक केली आहे। आरोपीकडे 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। माहितीनुसार आरोपी स्वामीनारायण मंदिराच्या मागील खुल्या मैदानात एमडीच्या लहान लहान पुड्या बनवून विक्रीसाठी तयारी करत होता। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। प्रकरणात आणखी एक आरोपी फरार असल्याचे सांगितले जात असून त्याच्या शोधाशोधी सुरू आहेत। पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपूरच्या मोहोपा रोडवर गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी अपघातात 12वीची परीक्षा देण्यासाठी जात असलेली विद्यार्थिनी आणि तिच्या वडिलाचा मृत्यू झाला। सुभाष केशव भिवणकर आपल्या मुलगी तन्वी आणि तिच्या मैत्रिणीला बाईकवर उमरेड परीक्षा केंद्राकडे नेत होते, तेव्हा MIDC पुलाजवळ गिट्टीने भरलेला ट्रक MH40 BG 7750 जोरदार धडक दिल्याने बाईक पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि वडील मुलीचा जागेवरच मृत्यू झाला। स्थानिक लोकांनी रागाने ट्रक चालक प्रफुल्ल दशरथ भोयर वय 27 याला पकडले आणि ट्रकच्या कॅबिनला आग लावली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चालकास ताब्यात घेत गुन्हा नोंदवला आणि पुढील तपास सुरू केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 फेब्रुवारीला नवीन PMO इमारत सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन क्रमांक 1 आणि 2 यांच्या उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत। यापूर्वी ते दक्षिण ब्लॉकमध्ये अंतिम मंत्रिमंडळ बैठकीचे अध्यक्षत्व करणार आहेत, ज्यामुळे 125 वर्षांनंतर ब्रिटिश काळाचा ठसा संपेल। जुने नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक युगेन भारत राष्ट्रीय संग्रहालयामध्ये रूपांतरित केले जाणार आहे। हा पाऊल प्रशासनिक वास्तुकलेला उपनिवेशियत पासून मुक्त करण्याचा सरकारच्या पुढाकाराचा भाग आहे। नागपूर संत्रा नगरीमध्ये 13 फेब्रुवारी 2026 रोजी तेव्हा भक्तिमय वातावरण पसरले जेव्हा शहरातील लगडी पूल ते पारडसिंग अनुसया माता मंदिर या मार्गावर सती अनुसया मातोश्रींचा भव्य पायदळ पालखी यात्रा काढण्यात आली। हा पालखी यात्रेचा 31वा वर्ष असून लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण भक्तिभावात सहभागी झाले। पालखी झंडा चौक, कल्याणेश्वर मंदिर, बळगत चौक आणि पोदारेश्वर राम मंदिर मार्गे पारडसिंगाला पोहोचली। भक्तांनी माताचरणी फुले अर्पण केली, ढोल ताशांच्या तालावर नृत्य आणि गायन करून आनंद साजरा केला। स्थानिकांनी सांगितले की ही यात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही तर संत्रा नगरीची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता दर्शवणारी आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।